आज आपण आपल्या मनाला एक प्रश्न विचारू. आपण प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा आपल्याला देवपूजा प्रसाद वंदन करण्याचा योग येतो किंवा स्थान नमस्कारण्यासाठी जाण्याचा योग येतो, तेव्हा आपण अतिशय भावाने श्रद्धेने ते परमेश्वराच्या देव करायला, ते वंदन करण्यासाठी आपण जात असतो. पण आपण ज्या विशेषाला वंदन करतो, ज्या प्रसादाला आपण मस्तक लावतो, पण आपण कधी स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का की ही देवपूजा प्रथम कोणी सुरू केली? ही विशेष ही परंपरा कशी जन्माला आली आणि आपण ज्या प्रसादाला इतक्या श्रद्धेने नतमस्तक होतो, तो प्रसाद म्हणजे नेमकं काय आणि ज्या विशेषाला आपण वंदन करतो तो विशेष म्हणजे काय, हे आपण कधी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे का? कदाचित आपण देवपूजा करतो पण त्याच्या मागचा इतिहास माहिती आपल्याला अजिबात नसतो. आपण ते प्रसाद वंदन करतो पण त्या प्रसाद वंदनाचं तत्वज्ञान काय आहे हे मात्र आपल्याला कधीच माहिती नसतं. त्या विशेषाला विशेष असं का म्हणतात आणि ज्या प्रसाद आपण वंदन करत आहोत, जो प्रसाद आपण वंदन करतो, त्या प्रसादाचं महत्त्व नेमकं काय आहे? कदाचित आपण देवपूजा करतो पण त्याच्या मागील इतिहास मात्र आपल्याला माहिती नसतो. आपण प्रसाद वंदन करतो म्हणजे प्रसाद म्हणजे प्रसन्नता, हे तत्वज्ञान आपल्याला माहीत नसतं. आपण विशेषाला नमस्कारतो पण त्या नमस्कारामागे जे नागदेव आचार्यांच्या अंतःकरणातील कोणता दिव्य विचार होता हे अनेकांना माहीत नसतं. म्हणूनच आजच्या या आषाढी एकादशी विशेष आजच्या व्हिडिओमध्ये आपण केवळ इतिहास ऐकणार नाही, आपण देवपूजेचा उगम समजून घेणार आहोत, प्रसादाचे तत्वज्ञान समजून घेणार आहोत आणि महानुभाव पंथातील विशेष या परंपरामागील आध्यात्मिक रहस्य आपण जाणून घेणार आहोत. चला या विषयाची आपण सुरुवात करूया. भगवद्गीतेत श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला समजूत अर्जुनाची घालते वेळेस अर्जुनाला काय म्हणतात? पत्रं पुष्पं फलं तोयं यौमे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तो प्रहूत मश्नामि प्रयतात्मनि. म्हणजे या श्लोकातून आपल्याला एवढं समजतं की परमेश्वराला वस्तूची किंमत नसते, तर त्या भक्ताच्या भावाची किंमत इथे परमेश्वराच्या ठिकाणी असते. पण मग आपण जेव्हा प्रसाद वंदन करतो तेव्हा आपला भाव कसा असायला पाहिजे? आपल्या मनात अहंकार नसायला पाहिजे, आपल्या मनात कोणाविषयी द्वेष नसायला पाहिजे, आपलं मन निर्मळ असायला पाहिजे. हा एक श्लोक संपूर्ण भक्ती मार्गाचा एक पाया आहे. आणि अशी ही देवपूजा आपण वंदन करतो, पण ती महानुभाव पंथात देवपूजा म्हणजे नेमकं काय आहे? प्रसाद हा का आहे? विशेष हा का आहे? आणि नागदेव आचार्यांनी या परंपरेची सुरुवात का केली? हा प्रश्न प्रत्येक भाविक भक्ताच्या मनात कधीतरी यायलाच पाहिजे. कारण महानुभाव पंथ हा अंधश्रद्धेचा नाही तर तत्वज्ञानाचा मार्ग आहे. हा कर्मकांडाचा नाही, स्मरणाचा मार्ग आहे. हा बाह्य आडंबराचा नाही तर परमेश्वराशी अखंड संबंध जोडण्याचा मार्ग आहे. म्हणूनच आपल्या पंथात देवपूजा ही केवळ नित्यकर्म नाही, ती परमेश्वराच्या स्मृतीला जागृत ठेवणारी साधना आहे. भावनेचा अनुभव एका कवीने एका ओळीत व्यक्त केलेला आहे. अवचटे लागलिया चरण पवित्र झाले पाषाण. अवचटे लागलिया चरण पवित्र झाले पाषाण या ओळीचा अर्थ दगडाची पूजा करणे असा नाही. अर्थ असा आहे की ज्या क्षणी परमेश्वराचा संबंध एखाद्या वस्तूशी येतो त्या क्षणी ती वस्तू भक्तासाठी एक स्मरणाचं माध्यम बनते. म्हणून आपल्या पंथात पवित्रता वस्तूमध्ये नसते तर ती परमेश्वराच्या संबंधामध्ये असते, त्या परमेश्वराच्या पवित्रतामध्ये असते. आणि याच तत्वज्ञानात आपण पुढे देवपूजा प्रसाद आणि विशेष या पवित्र परंपराचा उगम झाला. परंतु हा उगम कसा झाला हे आपण जाणून घेणार आहोत. याच दिव्य इतिहासाचा आणि त्या मागील गहन तत्वज्ञानाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. परमेश्वर जेव्हा प्रत्यक्ष अवतार रूपाने पृथ्वीवर वावरतात तेव्हा भक्तांना त्यांचे दर्शन, त्यांचा सहवास आणि त्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभते.
परंतु अवतार कार्य पूर्ण झाल्यानंतर एक प्रश्न प्रत्येक भक्ताच्या मनात उभा राहतो, आता परमेश्वराचे अखंड स्मरण कसे करावे? हाच प्रश्न श्री गोविंद प्रभूंच्या निर्णयानंतर श्री नागदेवाचार्यांच्या अंतःकरणातही जागृत झालेला आहे. शेके 1210 मध्ये श्री नागदेवाचार्यांनी स्वामीशी संबंधित पवित्र स्थळांना नमस्कार करण्याचा इथे क्रम सुरू केलेला आहे. ते एकामागोमाग एक स्थळी जाऊन वंदन करीत होते. प्रत्येक स्थळ त्यांना श्री चक्रधर स्वामींच्या चरणाची आठवण करून देत होते. अशाच एक प्रसंगी त्यांच्या अंतःकरणात स्वामींचे एक अमृत वचन जागृत झालेलं आहे. त्यांना एक वचन तिथे आठवलं, त्या वचनाची स्मृती त्यांना आठवली. त्या जागेत डोमे ग्रामामध्ये ते स्थान नमस करत होते आणि त्या पवित्र स्थानेवर त्यांना त्यांच्या दोन्ही गोष्टींना मन आता गहिवरून गेलेलं होतं. इथे सगळ्या वस्तू जशाच्या तशा आहेत, पण माझ्या स्वामींची श्रीमूर्त नाही आहे, असा विरह त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झालेला आहे. आणि त्याचबरोबर अनेक भक्ताच्या हितासाठी, अनेक भक्ताच्या कल्याणासाठी त्यांच्या मनामध्ये एक इच्छा, एक कल्पना जागृत झालेली आहे. आणि तीच कल्पना आजपर्यंत आपल्याला या पंथाशी जोडून ठेवणारी ती कल्पना आहे. ती कल्पना आपल्या पंथाची आपल्याला स्वामींचे संबंधित पाषाण आपल्याला नमस्कार करण्यासाठी उपलब्ध करून देणारी ही कल्पना आता नागदेव आचार्यांच्या मनात आलेली आहे. येथे नागदेवांना हे स्वामींचं अमृतमय वचन आठवलं, एतीची या संबंधा गेल्या तेथुले ओटे गोटे आदी करून तुम्हा नमस्करणीय घेंगा. या एका वचनात संपूर्ण देवपूजेचं तत्वज्ञान दडलेलं आहे. याचा अर्थ आता असा होत नाही की आपला नमस्कार त्या पाषाणाला आहे, आपलं वंदन त्या पाषाणाला आहे. याचा अर्थ असा की आपलं वंदन आहे, आपली जी शरणागती आहे ती त्या परब्रह्म परमेश्वराच्या ठिकाणी आहे, त्या परमेश्वराच्या कृपेच्या ठिकाणी आहे, त्या परमेश्वराच्या संबंधाच्या ठिकाणी. आणि याच विचाराने श्री नागदेवाचार्यांच्या मनात एक या वचनातूनच एक करुण भावना निर्माण झाली आणि ते स्वतःशीच म्हणाले, आज मला या पवित्र स्थळावर येण्याचे भाग्य लाभले आहे, पण पुढे येणाऱ्या भक्ताचे काय? प्रत्येकाला सर्व स्थळांना जाता येईलच असं नाही, मग त्यांनाही स्वामींच्या चरण संबंधाचे स्मरण कसे घडेल? म्हणून याच ठिकाणी महानुभाव पंथाचे तत्वज्ञान आपल्याला दिसते. जिथे सामान्य माणूस परंपरा निर्माण करतो, तिथे आचार्यांनी इथे स्मृती निर्माण केलेली आहे. जिथे लोक वस्तू जपतात, तिथे आचार्यांनी परमेश्वराचा एक अनमोल ठेवा जपून ठेवलेला आहे. आणि याच चिंतनातून पुढे जन्म झाला देवपूजा विशेषाचा आणि प्रसाद परंपरेचा. परंतु हा विचार प्रत्यक्ष कृतीत कसा उतरला? डोमेग्राम येथे श्री नागदेवाचार्यांनी कोणता ऐतिहासिक निर्णय घेतला ज्यामुळे आजची देवपूजा इथे अस्तित्वात आलेली आहे? याच दिव्य प्रसंगाचा उलगडा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नागदेवाचार्यांनी एक गोष्ट जपली, स्मृती. आज आपण मोबाईलमध्ये हजारो फोटो जपतो, पण परमेश्वराचे स्मरण किती वेळा जपतो? परमेश्वराची आठवण आपण किती वेळा काढतो? देवपूजा म्हणजे एक स्मृती, देवपूजा म्हणजे एक स्मरण, देवपूजा म्हणजे एक अनमोल ठेवा जपण्याची एक कला आहे. एक अशी सुंदर अशी एक कलाच आहे. नागदेव आचार्य स्वामींच्या संबंधाने पावन झालेल्या स्थळांना नमस्कार करीत 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 ते डोमेग्राम इथे आलेले आहेत. इथे उभे राहून त्यांनी त्या भूमीकडे पाहिले, त्या पाषाणाकडे पाहिलं, त्या राजमठाकडे पाहिलं आणि त्यांच्या अंतःकरणात एकाच वेळी आता इथे दोन भावना जागृत झालेल्या. ती एक विरहाची आणि दुसरी कृतज्ञतेची. विरहाची आणि दुःखाची, यासाठी की ज्यांच्या चरणांनी ही भूमी पावन झाली ती चक्रधर स्वामी आज प्रत्यक्ष देहरूपाने समोर नव्हते. आणि कृतज्ञतेची यासाठी की त्या पवित्र चरणाचा स्पर्श या भूमीला लाभला होता.
तेव्हा त्यांच्या अंतःकरणात स्वामींचं वचन पुन्हा जागृत झालेलं आहे आणि पुन्हा ती वचन तो वचन त्यांना आठवण आलेलं आहे. त्या वचनाची इथे आठवण त्या नागदेवाचार्यांना झालेली आहे. या वचनाचा त्यांनी केवळ शब्दश अर्थ घेतला नाही, तर त्यामागील तत्वज्ञान त्यांनी समजून घेतलेलं आहे आणि ते स्वतःशीच म्हणत आहेत, आज मी या स्थानी येऊन नमस्कार करीत आहे, पण या आधीच मला परब्रह्म परमेश्वराने देवाने सुचवून दिले आहे की तिच्या संबंध केलेले ओटे गोते आपल्याला नमस्कारणीय आहेत. देवा मला हे सांगून गेलेले आहेत. ते सगळ्यांचंच कल्याण व्हावं असा विचार इथे भट्टोबासांनी केलेला आहे, असा विचार इथे नागदेव आचार्यांनी केलेला आहे. आणि याच करून विचारातून त्याने डोमेग्रामच्या पूर्वीकडील पवित्र स्थळावरील पाषाणाचे तुकडे घेतले, राजमठातील परठ्याचा काष्टाचे तुकडे करून घेतले, त्यापासून पात्र तयार केले, मणी तयार केले. परंतु श्रोते हो, आचार्यांनी दगड गोळा केले नाहीत, लाकूड गोळा केले नाही, तर त्यांनी परमेश्वराचा अनमोल ठेवा, या पंथाचा अनमोल ठेवा जपलेला होता. हीच आपल्या पंथाची अद्वितीय दृष्टी आहे. म्हणूनच ग्रंथात सांगितले आहे, विशेष म्हणजे परमेश्वर अवताराचा ज्या वस्तूला स्पर्श झाला, त्या परमेश्वर अवताराचा ज्या विशेषाला विशेष संबंध झाला, त्या वस्तूला पवित्र प्राप्त झाले, तो म्हणजे त्याला विशेष असं म्हणतात. याचा अर्थ असा नाही की दगडात देव निर्माण झाला, पण याचा अर्थ असा आहे की परमेश्वराच्या संबंधाने, परमेश्वराच्या स्पर्शाने ती वस्तू भक्ताच्या स्मरणाचे, भक्ताला वंदनाचे साधन बनलेली आहे. म्हणूनच एका कवीने अत्यंत सुंदर शब्दात म्हटलेलं आहे, अवचटे लागील या चरण, पवित्र झाले पाषाण. पाषाण पवित्र झाला म्हणून आपण त्याला नमस्कार करत नाही, तो पाषाण आपल्याला परमेश्वराची आठवण करून देतो. त्या पाषाणाला परमेश्वराचा स्पर्श आहे म्हणून आपण त्याला वंदन करतो. देवपूजेचा हाच आत्मा आहे. परंतु या पात्रामध्ये श्री नागदेव आचार्यांनी आणखी काही अमूल्य वस्तू ठेवल्या. स्वामींच्या प्रसन्नतेने भक्तांना प्राप्त झालेले वस्त्रफुटा आणि इतर वस्तू, यालाच पुढे प्रसाद असे नाव मिळालेले आहे. मग प्रश्न असा आहे, प्रसाद म्हणजे नेमकं काय? आपण अन्नाला जो प्रसाद म्हणतो, जे देवाच्या ठिकाणी अन्न केलं जातं त्याला प्रसाद म्हणतो, तो प्रसाद की वेगळं काहीतरी? नाही. आपल्या या पंथामध्ये प्रसादाला एक वेगळीच व्याख्या आहे. याच गुढ आणि सुंदर तत्वज्ञाचा उलगडा आता आपण जाणून घेऊया. आत्तापर्यंत आपण पाहिले की नागदेव आचार्यांनी परमेश्वराच्या संबंधाने पावन झालेल्या पाषाण आणि काष्ट यांना विशेष म्हणून जतन केलेलं आहे. परंतु त्या पात्रामध्ये त्यांनी काही अत्यंत पवित्र वस्तू ठेवल्या त्या होत्या सर्वत्र श्री चक्रधर स्वामींनी भक्तावर प्रसन्न होऊन दिलेल्या वस्तू. याच ठिकाणी प्रसाद या शब्दाचा खरा अर्थ आपल्याला समजून घ्यायला हवा. आपल्या ग्रंथात अत्यंत सुंदर अशी व्याख्या दिलेली आहे. प्रसाद म्हणजे प्रसन्नता, प्रसाद म्हणजे प्रसन्न होऊन दिलेली वस्तू म्हणजेच प्रसाद आहे. श्रोते हो, ही व्याख्या आपण फक्त लक्षात ठेवण्याची नाही तर अंतःकरणात उतरवायची आहे. प्रसाद म्हणजे केवळ एखादी वस्तू नाही, प्रसाद म्हणजे परमेश्वराच्या कृपेचा स्पर्श, प्रसाद म्हणजे परमेश्वराच्या प्रेमाची साक्ष आणि प्रसाद म्हणजे परमेश्वराच्या प्रसन्नतेचे मूर्ती स्वरूप. या व्याख्येचा अर्थ समजून घेण्यासाठी लीळाचरित्रातील एक अत्यंत सुंदर प्रसंग आपण पाहूया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे एक परमभक्त होते इंद्रभट्ट. इंद्रभट्टाची सेवा, निष्ठा आणि भक्ती पाहून एके दिवशी स्वामी अत्यंत प्रसन्न झालेले आहेत आणि त्या प्रसन्नतेच्या भरात त्यांनी आपल्या अंगावरील फुटा म्हणजेच उपरणे त्यांनी इंद्रभट्टांना स्वतःच्या हाताने दिलेली आहेत. तो फुटा साधा कपडा नव्हता, तर तो स्वामींच्या प्रसन्नतेचे प्रतीक होता. काळ आता इथे पुढे सरकला. श्री गोविंद प्रभूंच्या निर्णयानंतर श्री नागदेव आचार्यांनी देवपूजेची परंपरा उभी केली. त्यांना वाटले की पुढील पिढ्यांनाही स्वामींच्या कृपेचे स्मरण घडले पाहिजे.
ते इंद्रभट्टाकडे गेलेले आहेत आणि अत्यंत नम्रतेने म्हणालेले आहेत, स्वामींनी प्रसन्न होऊन तुम्हाला जो फुटा दिलेला आहे त्यातील काही भाग आम्हाला द्या. तो देवपूजेत ठेवून सर्व भक्तांना त्या कृपेचं आपण स्मरण घडवू शकतो. आता इथे इंद्रभट्टाने सुद्धा क्षणाचाही विलंब न करता स्वामींनी ज्याप्रमाणे त्यांना दिले होते त्याचप्रमाणे त्यांनी त्या फुट्याचा अर्धा भाग नागदेव आचार्यांना अर्पण केला. श्रोतो, यातून महानुभाव पंथ एक अद्भुत तत्वज्ञान शिकवतो. प्रसाद म्हणजे वस्तू नव्हे, तर प्रसाद म्हणजे परमेश्वराची प्रसन्नता. स्वामी प्रसन्न झाले म्हणून तो फुटा प्रसाद झाला. आज आपण देवपूजेत प्रसादाला नतमस्तक होतो, प्रसादाला वंदन करतो, कारण तो कपडा आहे म्हणून नाही, तर त्या कपड्यात परमेश्वराच्या प्रसन्नतेची आठवण आहे म्हणून. स्वामींनी प्रसन्न होऊन तो फुटा इंद्रभट्टाला दिलेला आहे आणि ज्या वस्त्राला स्वामींचा विशेष असा संबंध झालेला आहे तो प्रसाद झालेला आहे, तो प्रसाद आहे आणि ते आता आपल्या देवपूजेच्या पेटीमध्ये आपल्याला एक प्रसाद म्हणून आपण तिथे ते वंदन करत आहोत. श्रोते हो, प्रसाद म्हणजे परमेश्वराने दिलेली वस्तू नाही, तर परमेश्वराने दिलेला प्रेमाचा अनुभव आहे. म्हणून प्रसाद वंदन करताना आपण आपल्या मनातील अहंकार दूर करायला पाहिजे, आपल्या मनातील द्वेष दूर करायला पाहिजे आणि अतिशय भावपूर्ण भक्तिभावाने ते प्रसाद आपण वंदन केला पाहिजे. आता आपल्या प्रवचनातील आपल्या व्हिडिओतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. प्रसाद आणि विशेष या दोन्ही पवित्र आहेत, मग या दोघांमध्ये नेमका फरक काय? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला ग्रंथाने अत्यंत स्पष्टपणे दिले आहे. प्रसाद म्हणजे परमेश्वराने दिलेली, प्रसन्न होऊन भक्ताला दिलेली वस्तू. म्हणूनच प्रसाद हा परमेश्वराच्या कृपेचा आणि प्रसन्नतेचा साक्षीदार आहे. विशेष म्हणजे ज्या वस्तूला परमेश्वराचा चरणस्पर्श विशेष संबंध झाला त्या वस्तूला विशेष असं म्हणतात. म्हणून विशेष हा परमेश्वराच्या स्मृतीचा आणि संबंधाचा साक्षीदार आहे. याच कारणामुळे महानुभाव पंथात दोघांनाही समान अधिकार आहे, पण त्याचे तत्वज्ञान वेगळे आहे. प्रसाद आपल्याला परमेश्वराची प्रसन्नता आठवण करून देतो आणि विशेष आपल्याला परमेश्वराचा संबंध आठवण करून देतो. म्हणूनच देवपूजेत या दोघांचे स्थान अनन्यसाधारण. ग्रंथामध्ये एक अत्यंत गहन विचार सांगितलेला आहे. सामान्य पाषाणाची पूजा केली तर त्यामध्ये देवतेचे सामर्थ्य आव्हानाने प्रगट होते, पण पूजा थांबली तर ते सामर्थ्य निघून जाते. परंतु परमेश्वराच्या चरणाने पावन झालेल्या पाषाणाचे तसे नसते. शेकडो वर्षे त्याची पूजा झाली नाही ना तरी त्याची पवित्रता नष्ट होत नाही, कारण ती पवित्रता मनुष्याने निर्माण केलेली नसते, तर ती परमेश्वराच्या संबंधाने प्राप्त झालेली असते. म्हणून यासाठी ते कवी अतिशय उत्कृष्टपणे म्हणतात, अवचटे लागले चरण पवित्र झाले पाषाण. या दोन वळी म्हणजे विशेषाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे. आणि आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी आपण हा एक संकल्प करूया, परमेश्वराचे स्मरण आपण कधीही सुटू देणार नाही. प्रसादामध्ये परमेश्वराची प्रसन्नता पाहू, विशेषामध्ये परमेश्वराच्या चरित्र संबंध अनुभवू, त्याच्या लीला आपण आठवू, त्याची स्मृती आपण आठवण करण्याचा प्रयत्न करू. आणि श्री नागदेव आचार्यांनी ज्या भक्तिभावाने ही परंपरा आपल्यापर्यंत पोहोचवली, तीच परंपरा आपणही श्रद्धेने पुढील पिढीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करू. मी मला समजेल तेवढे आणि तुम्हाला अतिशय सोप्या, साध्या आणि सरळ भाषेत सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हे व्हिडिओमध्ये मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि या विषयाचा पुढचा भाग म्हणजे देवपूजेचा क्रम, देवपूजेतील प्रत्येक कृतीचा अर्थ आणि त्यामागील तत्त्वज्ञान आपण पुढील प्रवचनात समजून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पुढचा व्हिडिओ बघायला सुद्धा विसरू नका. तोपर्यंत मी एवढंच बोलेन. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रवर्ती.